ग्रामपंचायत देवदलचे माजी सरपंच आहेत कमलाकरचे जाधव साहेब आणि त्यांचा हा मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. डेफिनेटली आपण पाहिलं तर एक उत्तम असा व्यक्ती म्हणजे समाजकार्य असो की मग इतर कार्य असो सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं तर मोलाचा सिंहाचा वाटा उचलणारी व्यक्ती माजी सरपंच देवदल आणि बहुजन विकास आघाडीचं आपण पाहिलं एक खंबीर नेतृत्व म्हणजेच कमलाकरजी जाधव साहेबांचा आपण पाहिला आदर सत्कार मान सन्मान इथे होताना पाहायला मिळाला. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. नक्कीच मॅच सुरू झालेला आहे. बिगेस्ट अँड टफेस्ट फायनल मॅच सादेली प्रीमियर लीग सीझन 4 ची. पहिला चेंडू आपण जयेश पाहिला ना तर डॉटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. गोलंदाज आपण पाहिला तर सुमितच्या माध्यमातून यावेळेस हा दुसरा बॉल वाईट. आव्हानाच्या सुरूमध्ये धाव फलकावरती निश्चितच एक धाव मात्र ऍड केली जाईल. टीमची टोटल आपण पाहिले तर एक धाव जरूर धाव फलकावरती पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल हॅप टॅकर बॉल होता आणि बेस्टा कवच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसरा धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो वेट या तीन गोष्टींचा समावेश चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आणि या तीन धावा अचूक पद्धतीने पूर्ण केल्या गेल्या. जयेश क्या बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. जिस तरह से यहाँ पे आप तालमेल तो जोड़ना ही होगा क्योंकि यहाँ से अगर तकदीर बदलनी है तस्वीर बदलनी है तो कुछ ना कुछ करना पड़ेगा और उसी प्रयास में हम बल्लेबाज किरण रहेंगे. उनका भी पता है उनका रोल इस मुकाबले में कितना अहम और इम्पोर्टेंट है क्योंकि ये टाइटल का मैच है. यहाँ से आप पीछे नहीं जा सकते. षटकातील पुढचा बॉल मिस टाइम फटका. ओ हो देवा झालं तर झालं काय बेकार झालं. कॅच सोडला. जयेश अब क्या कहेंगे. ऐसा कैच आप नहीं छोड़ सकते और वो फाइनल के मुकाबले में क्योंकि इस वक्त ये कैच आपको चुभने वाला है आने वाले वक्त में आने वाले पल में क्योंकि इस कैच का नतीजा कुछ और ही भुगतना पड़ सकता है क्योंकि जिस तरह से ये खिलाड़ी बल्लेबाजी करना जानते हैं. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस आपण पाहिलं तर हा उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल होता. सोडून दिला गेलाय. किरणच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा. सुरुवात चांगली झाली आहे जयेश या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. 4 ओवर का मुकाबला है तो मैं सोचूंगा 50 के ऊपर का टोटल ढूंढने का प्रयास किया जाएगा लेकिन इस बार गेंद कहाँ पे डाली है. दिशाहीन गेंद है. यहाँ पे विक्रम ने तुरंत डीआरएस की डिमांड की है क्योंकि ऐसा लग रहा है उनको कि ये गेंद अच्छी मिलेगी तो देखना पड़ेगा. यस इट्स अ फेयर डिलीवरी है. क्योंकि वाइड लाइन की थोड़ा अंदर से जाने वाली एक गेंद दिख रही थी इसकी वजह से ये अच्छी गेंद करार दी गई है. अगली वाली गेंद अब छोड़ दिया है इस बार इस गेंद को. वाइड गेंद का इशारा अब आएगा जरूर आएगा. इस बार वो लाइन अच्छी थी ये लाइन खराब है. रन मिलेंगे. रन हो चुके हैं 7. अंपायर ने रिव्यू की डिमांड की किसके लिए किस बात के लिए. थ्रो गेंद के लिए. बल्लेबाज की डिमांड है तो अब चेक करना पड़ेगा. तीसरा अंपायर की डिमांड की है तो यहाँ पे आना पड़ेगा. तीसरा अंपायर का रोल निभाने के लिए आना पड़ेगा.
डेफिनेटली यहाँ पे रियू है जो खारिज किया है, ठीक है, तो नो, यहाँ पे अभी कोई तड़म पर नहीं लिया जाएगा। जो वाइट गेंद है इसमें कोई दोहराई नहीं है। सूरज पाटील, आपण या, अगदी स्कोररची गरज आहे आणि स्कोररची भूमिका पूर्ण करा ही तुम्हाला विनंती करतोय। सध्या तरी मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर जयेश प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी हाँ, कुछ प्रेक्षक ऐसे, दर्शक ऐसे भी मुझे मिले, उन्होंने कहा कि कमेंट्री हिंदी में कंटिन्यू करो, हमें भी अच्छा लगेगा, तो इसकी वजह से मैं हिंदी में कमेंट्री करना चाह रहा हूँ। यहाँ पे इस बार वाइट गेंद का फिर से इशारा आएगा, देखेंगे। यहाँ तो रन संख्या हो चुके इस एक्स्ट्रा के साथ 8 रन, गेंदे हो चुके हैं 4, अभी भी 2 गेंदे शेष है इस ओवर में। किरण चौधरी जो बेहतरीन बल्लेबाजी इस श्रृंखला में आज करते नजर आए, खास करके फाइनल डे में। ये बेहतरीन शॉट है, उड़ाया गेंद को, गेंद चली गई, देखो बाउंड्री लाइन के बाहर, किरण के बल्ले में से आता हुआ ये शानदार शॉट, 6 रन। जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं तर पारितोषिक ऑन झालंय किरणसाठी। षटकारांच्या हॅट्रिक करता मनीष टोकरे, अजय धोदडे आणि बाबू महाले यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक करता तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल। क्या बात है, ये फाइनल का मुकाबला है, बड़े मंच पे बड़ा वाला पंच है ये। हो अब क्या होगा, हो ये क्या हो गया, ना ना ना, ये नहीं कर सकते आप। इस वक्त आप इस खिलाड़ियों को आप ऐसा नहीं मौका दे सकते। अब मुझे ये कैच देखकर ऐसा याद आ रहा है, वो पुराना वाला गाना याद आए, अरे ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, क्योंकि ये मौका देकर आपने खुद को अब चौका दिया है, खुद को खतरे में डाला, ये कहना पड़ेगा विजय। अब तेरा क्या होगा कालिया, यही डॉलेग मैदान के अंदर जरूर देखने के लिए मिलेगा। और दोनों टीमें अगर देखेंगे तो बराबरी के, लेकिन फील्डिंग का स्तर है ना थोड़ा नीचा रहा है, क्योंकि इस फाइनल के मुकाबले में अब देखेंगे तो 2 कैच छूट चुके हैं, रन संख्या बन चुके हैं 16। पहले ओवर के समाप्ति के बाद दोनों खिलाड़ियों को एक एक मौका मिला है, तो वो मौका कहीं ना कहीं चुभने वाला है, क्योंकि देवजी माली की टीम है और गणेश जी भोईर की टीम है, दूसरी तरफ नरेंद्र दादा कुबरा की टीम है। तो दोनों टीम का अगर जिक्र करेंगे तो दोनों टीम के ऑनर भी चाहेंगे कि हमारी टीम जीते, हमारी टीम अच्छा करे, लेकिन यहाँ पे फिलहाल तो कोई ना कोई गलतियां कर रहा है, क्योंकि 2 गलतियां हुई है मैदान के अंदर, 2 कैच छूट चुकी है। विजय जयेश, प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आले, त्रिमूर्ती बारकू महाली, मनीष टोकरे आणि अजय धोदडे यांच्याकडनं मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय डाकेचा हा तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, षटकार। देखो अब यहाँ पे दर्शकों के लिए भी हमारे जे त्रिमूर्ति है और उनकी ओर से 100 रुपए की इनामी राशि, अगर सिक्सर आता है, कैच पकड़ते हो तो आपको 100 रुपए का इनाम भी मिलेगा। पारितोषिक बढ़ाया है 200 रुपया। इस बार कैच पकड़ा है बेहतरीन, बाउंड्री के नजदीक, विकेट का पतन और पहला बड़ा झटका। देखो यहाँ पे जैसे ही कैच पकड़ा वैसे देखो कितना आनंद ही आनंद नजर आया। झेल मात्र पकडला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेनं। प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी, म्हणूनच आपण पाहतोय क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरीवरती ही प्रेक्षकांची अफाट गर्दी। जयेश, क्या बेहतरीन संख्या में आज दर्शक यहाँ पे आए हैं। जैसे कहा जाता है ना, वो तालाब ही क्या जिसमें मछली नहीं, और वो दर्शक ही क्या जहाँ पे क्रिकेट नहीं, और क्रिकेट के लिए तो दर्शक दीवाने होते हैं। देखो इस बार फिर से उड़ाया उड़ाया उड़ाया, 6 रन। जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं तर याच्या अगोदर तो झेल पकडलाय, त्याच्याकरता पांडुरंगजी धावणे यांच्याकडे 200 रुपयाच्या पारितोषिक आलं गेलंय सतीश साठी। यस जयेश,
हा डेफिनेटली आपण बघितलं की बाळाची जी बॅटिंग होती त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे आमच्याकडे, ते सुद्धा जमा आहे. नक्कीच जी षटकार खेचले होते आणि जवळजवळ ते पारितोषिक देखील 200 रुपयाचं आमच्याकडे आलेलं आहे. भारतीय मॅच देखील बाकी राहिलेलं आहे, ते सुद्धा आम्ही देणार आहोत नंतर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा बॉल तेज तरार होता. धाव फलकावर धावा पाहिल्या आपण तर जयेश 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिलते. डेफिनेटली अगर यहाँ से इसी तरह की बल्लेबाजी होगी ना तो कहीं ना कहीं ये 50 के 60 के ऊपर टोटल जाएगा. लेकिन विक्रम ऐसे खिलाड़ी है, ये रुकने वाले में से खिलाड़ी नहीं है, ये गेम चेंजर खिलाड़ी है, गेम को चेंज कर देंगे. देखो मैंने पहले ही कहा कि ये गेम चेंजर खिलाड़ी है और देखो अगली गेंद पे उन्होंने विकेट चटकाया और बल्लेबाज को पैविलियन का रास्ता दिखाया. गन जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलरसाठी देखील सुवर्ण संधी आले. विकेटचे हॅट्रिक घेतले तर संकेत शिंदे यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. देखो इनामी राशि बढ़ती जा रही है बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए, दर्शकों के लिए है. ये सब इनामी यहाँ पे अब बढ़ चुके हैं क्योंकि ये फाइनल का हाई वोल्टेज वाला मुकाबला है. अगर यहाँ पे देखेंगे ना तो विकेट आणखी एक पारितोषिक लागू झाले. त्रिमूर्ती यांच्याकडनं किरण चौधरीची विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. दरम्यान षटकातील पुढचा बॉल हो 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 वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा झुकेगा साला, ठोक डाला. इस षटकार अभी बजाओ डीजे वाला. जो दिसतोय दादा भोला बोलू दादा भिवंडी वाला, जो दिसतोय दादा भोला बोलू दादा भिवंडी वाला. ये महाबली है, ये बाहुबली. आते ही जैसे बल्ला चला दिया ना, क्या बेहतरीन सिक्सर. रन संख्या हो चुकी है 34, 34 रन बन चुके हैं 2 ओवर के समाप्ति के बाद. क्या लाजवाब बल्लेबाजी, 17 के औसत से रन बन चुके हैं. 2 बल्लेबाज वेरी डेंजरस रूप में नजर आ रहे हैं. अब गेंदबाजी करने हैं आए हैं बाला. क्या खोलेंगे जीत का ताला. संकेत शिंदे यांच्याकडनं हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस देखील चेंडू जाईल मारून लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा षटकार. कैच पकड़ा है शायद से वहां पे किसी ने. आ जाओ. यस 200 रुपए का इनाम जरूर मिलेगा त्रिमूर्ति के ओर से. यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे ऑन स्ट्राइकला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चांगली फिल्डिंग जरूर, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले आहे 42 आकड्यावरती. जयेश धावसंख्या आपण पाहिली तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते. हा नक्कीच मी तर म्हणेन डेंजर झोन मध्ये गेली हरकत नाहीये, कारण की ताकद आहे गावदी वॉरियर्स टीमची कमी नाहीये. बॅटिंग स्ट्रॉंग आहे त्यांची देखील. आणि आपण पाहिला तर मग मी तर म्हणेन जितक्या होतील तितक्या धावा जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. काय तो फटका, जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार थैंक यू डीजे. अभी तो छक्का लगा है, अभी चौका आना बाकी है. ये तो आगाज हुआ है, अभी अंजाम आना बाकी है. क्या बात है. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाला दिसतं बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु बालाचा देखील फोडलाय टाला. त्याच्या विरोधात देखील आक्रमण ऑन केलंय किरण चौधरीनं. यावेळेस फटका आपण पाहिला तर थोडासा फसला गेलाय. ऑन साइडच्या दिशेने जरूर बॉल ट्रॅव्हल झालाय, परंतु एक सिंगल मात्र जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 49 धावसंख्येवरती. अफलातून फलंदाजी केली जाते, क्या बेहतरीन बल्लेबाजी.
2 ओवर 4 गेंदों का खेल हो चुका है, 49 रन बन चुके हैं। अभी भी यहाँ से देखेंगे ना तो औसतम स्कोर यानी कि 74-75 तक जा सकती है। सीधे बल्ले के साथ शॉट अच्छा है, करारा शॉट है, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग है वहां पे सतीश के द्वारा। देखेंगे यहाँ पे 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 50 रन पूरे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिलं तर जान्हवी फायटर्स साठी 50 धावा त्यांच्या देखील धाव फलकावरती पूर्ण झाल्यात। डेफिनेटली 50 रन हो चुके हैं। अभी भी इस ओवर की 1 गेंद शेष है। जान्हवी फाइटर की बैटिंग कि अब तक शानदार रही है। आखिरी गेंद इस ओवर की, देखो इस गेंद को जानबूझकर खेला है किरण ने, उनको भी पता है क्योंकि आखिरी ओवर में मुझे सामना करना है तो किसी ना किसी तरीके से तो स्ट्राइक मुझे रखनी है। तो इस अगर देखेंगे ना तो 3 ओवर में जिस तरह से रन बन चुके कि डेफिनेटली तीनों गेंदबाजों ने 17-17 के औसत से रन खर्च किए हैं। तो अब 3 ओवर में 17 के औसत से रन बन चुके हैं, लेकिन आखिरी ओवर में कितने रन बनेंगे, आखिरी ओवर में कितने रन आएंगे। किरण है तो मैं तो कहूंगा कि 17 से भी ज्यादा आ सकते हैं, लेकिन कितने आएंगे देखने वाले होगी बात। जाएंगे डीजे बिंदा के पास, गाना सुनेंगे और उसके बाद मैदान के अंदर जरूर आएंगे। कमान डीजे। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन कंद झुलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहतोय विघ्नेश करता पारितोषिक आहे त्रिमूर्ती कर्ण, प्रत्येक षटकारी करता 500 रुपयाचं। डेफिनेटली आपण पाहिलं तर 51 धावा, 2 गडी गमावलेत। बॉलिंग ट्रॅकवर येतोय आता मिस्टर अभिषेक। बाळाने भरपूर मोठा सल्ला दिला आहे अभिषेकला। सल्ल्याचा फायदा होईल का, सल्ल्यामध्ये भरेल का टीमचा गल्ला। पहिला चेंडू अभिषेक आहे। जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर म्हटलं गेलं ना, जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास। आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या ऑन स्ट्राइक वरती किरण याच्याकडनं तो खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू मात्र डॉट्सच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय। गोलंदाज आपण पाहिला तर अभिषेक आहे। वापसी करायला लागेल जयेश, कारण सुरुवातीचे आपण 3 गोलंदाज पाहिले तर त्यांच्यावरती मात्र पूर्णपणे हावीस झाले दोन्ही बॅटर विघ्नेश आणि किरण, परंतु यावेळेस कमबॅक करून द्यावा लागेल गोलंदाज अभिषेकला देखील। डेफिनेटली प्रयास तो वही करना होगा, क्योंकि अगर 60 रनों के अंदर शायद से रोकने में कामयाब होते हो तो बेहतरीन कमबैक का माना जाएगा ये गावती वॉरियर्स का। लेकिन इस बार उछल कर आगे निकल कर देखो गेंद को उड़ा दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एसपीएल वाला अथवा A1 क्वालिटी ब्रांडेड वाला बड़ा वाला सिक्सर। थैंक यू डीजे। जैसे कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है। तो लड़ना तो पड़ रहा है यहाँ पे विजय। सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण तर किरण ऑन फायर झालाय आणि त्याच्या बॅट मधून अप्रतिम फटकेबाजी। यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला 1 धाव कंप्लीट केली, दुसरा धावाचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली। टोटल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 59। डेंजर झोन मध्ये धाव फलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते जान्हवी फाइटर्स टीम्स। मैं तो कहूंगा कि 70 के ऊपर का टारगेट यहाँ पे सेट करना होगा, क्योंकि विक्रम और उसके टीम ने 70 के आसपास का भी टारगेट ही ना वो चेस कर लिया इस SPL ने। जी हाँ, अतिशय चांगला उल्लेख आपण देखील केलाय। लाल लाल मिरची, हिरवा देठ, चेंडूला पाठवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर थेट षटकार। नका समजू आम्हाला कमी, आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी। नका समजू आम्हाला कमी, जिथं दहशत करताय तुम्ही। या ठिकाणी वन साइड
जयेश या ठिकाणी पाहिलं तर 14 बॉल मध्ये 41 धाव संख्येवरती खेळतोय मिस्टर किरण चौधरी. ये शॉट हवा में फंस गया है, खिलाड़ी पहुंचना चाहते थे, दूसरे रन का प्रयास से ब्लैंड हुआ है गेंद. बाला ने बढ़िया वाला प्रयास किया लेकिन प्रयास कामयाब नहीं हुआ. किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है, यही नजर आया किरण के आज बारे में सोचेंगे तो. किरण पहुंच गए हैं 15 गेंदों में 43 यानी कि 7 रन और अर्धशतक और एक बन सकता है. इस बार बड़ा वाला शॉट, गेंद गई तारा मंडल में, बाउंड्री के बाहर. 6 रन 6 रन 6 रन. ये अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा. थँक यू डीजे. नक्कीच आपण बघितलं तर मग त्रिमूर्ती आपण बघितलं तर एक बघा की किरण पुन्हा एकदा 49 धाव संख्येवर एक धाव मात्र कमी पडली त्यांना तिसरी 50 साठी, पण तो ग्रेट बॅटिंग. बघा 200 रुपयाचा कॅश प्राइज अजित दादांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील आले. अजित दादा आपले देखील धन्यवाद. डेफिनेटली आपण बघितलं. चला फील्ड सेट करा. किती धाव फलकावर झाल्यात तर ला जवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. 73 झाल्यात विजय आणि 74. बघा म्हणजे जो असदम स्कोअर मी सांगितला होता ना तोच स्कोअर आलाय 74 किंवा 75 आणि नक्कीच 74चा स्कोअर आलेला आहे. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग करंट रन रेट आपण पाहिला तर जवळजवळ 18.25. डेफिनेटली आपण पाहिलं या वेळेला काय घडलं गेलंय. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. मिस्टर किरणचे 49 धाव संख्येवर नाबाद राहिले. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर गावदी वॉरियर्सचे धाकड खेळाडू, या खेळाडूंना सुद्धा कमी नाही समजायचं. तर तुम्ही आहात रथी तर आम्ही आहोत महारथी हे सुद्धा दाखवून देण्याची क्षमता विक्रमकडे आहे. तितकीच चांगली क्षमता आपण पाहिली तर सतीशकडे देखील आहे. हे खेळाडूने जर मनामध्ये विचार आणला ना तर नक्कीच हे टोटल सुद्धा चेस करू शकतायत. या खेळाडूंना आपण अनदेखा करू शकत नाहीये विजय. यस मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिजे. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर सतीश अँड विक्रम चव्हाण. विक्रम चव्हाणला विसरून कसा चालेल. एक अर्धशतक त्याच्या देखील नावावर आहे. एक अप्रतिम कमालीचा खेळाडू आहे. हा सुद्धा आपण पाहिला तर ठरवला ना तर जी किरणने पारी खेळली आहे त्याच प्रकारची पारी आपण पाहिलं तर विक्रम देखील खेळू शकतो. इथे देखो सामने पर्दा पकड़ कर बैठे दर्शकों को ज्यादा खराब नहीं करना है. खाली पैर है ना बाउंड्री के अंदर नहीं आने चाहिए. पर्दा पकड़कर बैठे हो, पैर है ना बाउंड्री के बाहर ले लो. बस पैर बाउंड्री के बाहर ले लो. चलो गेम ऑन होता हुआ. स्ट्राइक एंड के ऊपर है सतीश, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं विक्रम. गेंदबाजी मार के लिए गेंदबाज तैयार है. प्रथम ने भी प्रभाव भी किया है, बेहतरीन गेंदबाजी करी है. विकेटें उन्होंने भी चटकाई है. लेकिन क्या इस गावदी वॉरियर्स टीम को 74 रनों का टारगेट चेस करने से रोकने में कामयाब होंगे गेंदबाज या फिर ये टोटल पूरा करेंगे? कड़ा और बड़ा सवाल है. सवाल का जवाब मिलेगा मैदान के अंदर से. पहला गेंद बैकफुट पे पुल किया है
फील्डर है वहां पे, लॉन्ग अप की दिशा में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ टीम का खाता खुल चुका है। इसी के साथ बल्लेबाज का भी खाता खुल चुका है। जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर विक्रम चव्हाण साठी पारितोषिक ऑन केलंय। देवशी महाले आणि गणेश भोईर यांच्याकडून निश्चितच षटकारांच्या हॅट्रिक करता 3000 रुपये कॅश प्राइस आणि त्यानंतर त्रिमूर्ती यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइस दिलं जाईल षटकारांच्या हॅट्रिक करता। म्हणजे जवळजवळ 5000 रुपयाची हॅट्रिक होऊ शकते विजय डेफिनेटली, आणि विक्रम तो करामत करू शकतोय। देखो संकेत जी सिंधे दादा की ओर से भी हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम है, यानी कि एक हैट्रिक 6000 रुपए की हो सकती है यहाँ पे। क्या बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन एफर्ट लगाया है जी जान से। प्रथम गेंदबाजी के लिए अगर देखेंगे ना तो बेहतरीन गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं और जानवी फाइटर्स टीम के कप्तान है आलम से हमने कहा तो उन्होंने बेहतरीन कहा कि हम पूरा एफर्ट्स लगाने वाले हैं इस फाइनल के मुकाबले में। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर तेज तरार हा बॉल होता। थोडीशी विचार विनिमय त्या ठिकाणी चालू आहे, पंच निरीक्षण करत आहेत आणि निश्चितच मात्र थोडासा पेंडिंग है। हमारे अंपायर ये दांडेकर है, खड़े के खड़े रहने वाले, ये कभी झुकते नहीं है, दूसरों को झुकाते। ये देखो हमको झुकाया है इसने। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट। यस, पुढचा चेंडू पाहतोय आपण। विक्रम या वेळेला उडवलाय चेंडू हवेत, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर। बघा दुखापत झाली आहे का, नक्कीच वापस मध्ये कॉलिंग करा मित्रांनो। थोडस दुखापत जाणवते। चेंडू अगदी बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, परंतु दुखापत देखील होताना पाहायला मिळते। सुंदर ऍपल्स जरूर पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये, परंतु कॉलिंगची थोडीशी कमतरता जाणवली त्या ठिकाणी। परंतु फटका चांगला आहे विक्रम चव्हाणचा। चेंडूला पाठवलं मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता षटकार करता हा आलाय षटकार। म्हटले गेले ना, इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधी नाद करायचं नाहीये। या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज विक्रम चव्हाण मैदानाच्या आतमध्ये शांत स्वभावाने क्रिकेट मात्र खेळतोय। डेफिनेटली आपण पाहिलं एक उत्तुंग षटकार आपण पाहिला तर विक्रमच्या बॅट मधून आलाय। टीम की टोटल 10 धावा फलकावर। देखो 10 रन बन चुके 3 गेंदों में, यानी कि 21 गेंदों का खेल बचा है। यहाँ से 64 रन अभी भी जीतने के लिए चाहिए। तो ये मुकाबला है ना, मैं यही कह रहा हूं कि ये दो बल्लेबाज अगर आखिर तक यहाँ पे खड़े रह गए या फिर इनमें का कोई एक भी बल्लेबाज आखिर तक खड़ा रहा ना मैदान के अंदर, तो ये मुकाबला है ना 74 रनों का टारगेट जो चेस कर लेंगे। जयेश शेडेगने किरण चौधरी करता देखील पारितोषिक आहे। झेल पकडला तर विलासजी वाडा यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल। देखो ये 7वीं प्रीमियर लीग है, जैसे कहा जाता है ना, खाने में स्वीट हो तो गाजर का हलवा, और 7वीं प्रीमियर लीग का ये है जलवा। जी हाँ, सीधा निकल गया है बाउंड्री के बाहर। 4 रन, सीधा तीर घाव करे गंभीर। यहाँ पे आता हुआ ये चौकार, 4 रन।
थँक्यू डीजे. सिक्सरची हॅट्रिक साठी संकेतजी शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. संकेतजी शिंदे यांच्याकडून षटकाराची हॅट्रिक्स लागावा 1000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडवा बॅटर चेंडूमध्ये आक्रमण केले. चेंडू जाते खाली क्षेत्राकडे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंगलेचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र ओ हो काय घडलंय काय बिघडलंय निश्चितच आपण तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून जरूर चेक करणार आहोत. कारण आउटफील्ड अंपायरने मात्र हा डिसिजन तिसऱ्या अंपायरकडे जरूर पोहोचवला. आणि डिसिजन आहे काय ओ यू टी आउट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. SPL फायनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 16 धाव फलकावर, एक गडी गमावला. चेंडू फेकून झालेत 5. 19 चेंडू ने 58 धावा. 19 गेंदों में 58 रन. अभी भी मुकाबला जीतने के लिए चाहिए. तो ये जो आखिरी गेंद बचे ना विजय, अगर इस गेंद पे एक अच्छा शॉट आ जाता है तो जो औसतम स्कोर है ना हर एक ओवर में 18.25 का वो मिल जाएगा या फिर उसके आगे का भी मिल सकता है. जरूर अतिशय चांगला उल्लेख आपण देखील केलाय. या ठिकाणी म्हटलं गेलं देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु जो घासला जातो ना तोच मात्र चमकला जातो. घासण्याचं काम केलं जाईल का? भारत न्यू मॅटर मैदानात शातमध्ये इन झालाय. प्रमोद धावणे यांच्याकडनं भारतसाठी प्रत्येक षटकाराचा 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालाय. ओहो या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र बॅटची हलकीशी इनरेश लागली होती. डेफिनेटली भारत साठी सुद्धा पारितोषिक आहे. आपण पाहिलं तर मग शुभमजी धावणे आणि संकेत शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी भारतसाठी 500 म्हणजेच एकूण 1000 रुपये. आणखीन कोणाकडून आहेत? प्रमोदजी धावणे यांच्याकडून किती आहेत? प्रत्येकी षटकारासाठी 500. नक्कीच रुपेश दादा जाधव आणि वैभव दादा भोईर यांच्याकडून षटकाराची हॅट्रिक्स आली तर 2100 रुपयाचं पारितोषिक तिथे मिळेल. बक्षिस आणि बक्षिस पारितोषिकांची खैरात मात्र सातेवली प्रीमियर लीग मध्ये पाहतोय आपण. जरूर किरणने जर आपण पाहिले इथे हॅट्रिक पूर्ण केली तर बाबू सोनी यांच्याकडून आपण पाहिले तर 2100 रुपये पारितोषिक किरणसाठी सुद्धा लागलेली आहेत. आता या ओव्हर मध्ये एक सिक्सर साठी 500 कोणाकडून? अक्रम भाई की ओर से प्रमोदजी धावणे यांच्याकडून सुद्धा आहेत. म्हणजे पारितोषिक आता पारितोषिकांचा मित्र म्हणेन वर्षाव झालाय. शिवाजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे एक सिक्सर 1500 रुपयाचा झालाय. आता किरण पुढचा चेंडू पहिला चेंडू असेल. नो बॉल मात्र आपण पाहतोय या वेळेला फेकला गेलाय. किरणच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा डेफिनेटली आपण पाहिलं फ्रीडचा चेंडू आहे. पारितोषिक आले आणखीन. धावणे टेम्पो सर्व्हिस कडून
भारत साठी पारितोषिक आहे एका षटकारासाठी 1000. परंतु दरम्यान आलाय विक्रम की कोणाच्या बॅट मधून आलाय? विक्रमच्या बॅट मधून आलाय इथून चौकार. बघा आपण पाहिलं तर भरपूर पारितोषिक येतात तिचे कानावर पोहोचत नाही तितक्याच आपण पाहिलं बोलता चेंडू संपन्न होत आहे. नक्कीच पुन्हा एकदा आता उल्लेख करतोय बोला धावणे टेम्पो सर्व्हिसच्या माध्यमातून भारतसाठी आलेत एका सिक्सरसाठी 1000. आणि मला वाटते वसई डेकोरेटर्स काय वसई बलून डेकोरेशनच्या माध्यमातून आलेले आहेत विकेटला 1000 किरणसाठी. आपण पाहतोय भारतसाठी संकेतजी शिंदे आणि शुभम धावणे यांच्याकडून आहेत 500 एक सिक्सर साठी. म्हणजे सिक्सर लगावा पारितोषिक मिळवा ही मेजवानी. कट केला जातो या चेंडू वेगाने चेंडू चालला डीप 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 कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. हा आहे चौकार. हॅलो 16 चेंडू आणि 49 धावा आता जिंकण्यासाठी हव्या आहेत. बघा पारितोषिका लागलेली आहेत आणखीन काय येता येता. अविनाशजी गायकवाड बसपा महामाईम हॅट्रिक साठी 1100 रुपये. म्हणजे कसले हॅट्रिक विकेट की सिक्सर? या सिक्सरच्या हॅट्रिक साठी जयेश आणखी पारितोषिक वाढले गेले. विलास दादा यांची गाडी आहे गाडी क्रमांक 5003. या गाडीला जर बॉल स्पर्श करतोय तर मनीष टोकरे आणि अजित दोदोडे यांच्याकडे 5000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. आपण पाहिलं या वेळेला आता गाडीला टार्गेट करा आणि 5000 रुपये मिळवा. हे सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिली तर गाडी देखील आपण पाहिलं मला वाटतं समोरच आहे. पारितोषिक येतात भरपूर येतात ऑनलाईन फोन लाईन समोरासमोर परंतु पटकावली जातील का? 15 चेंडू आणि 48 धावा हव्या आहेत. गावदी वॉरियर्स टीमला विकेट एक गमावली आहे. विक्रम मैदानाच्या आतमध्ये 8 मध्ये 23 वर खेळतात. भारत मात्र खातं खोलायचं आहे. खोलतील का? किरणच्या समोर पाहूया आपण हा पुढचा चेंडू. ये देखो यहाँ पे गेंद को खेल दिया हवा में खिलाड़ी वहां पे थे. ओ ये क्या हो रहा है? ये क्या हो रहा है बेटा? ऐसा करोगे तो फिर नहीं चलेगा. अच्छा करना होगा. अच्छा करोगे तो बेहतर होगा. बेहतर करोगे तो नाम होगा. नाम होगा तो नाम बड़ा भी होगा. लेकिन काम ऐसा करोगे तो फिर नाम भी नहीं होगा और काम भी नहीं होगा. कुछ ना कुछ फिर उल्टा होगा. देखो 28 रन बन चुके. अभी भी गेंदे हो चुके इस ओवर की 4 यानी कि 2 गेंदे शेष है. 14 गेंदों में 46 रन अभी भी चाहिए. ये देखो अब तुरंत रिव्यू की डिमांड आ गई है. एक तरफ ये है ना ये गेंद एकदम सीधा वाईट आहे. जयेश या ठिकाणी जान्हवी फायटर्स साठी मेजवानी आले. जर जान्हवी फायटर्स या ठिकाणी मॅच जिंकते तर बाबू सोनी यांच्याकडनं संध्याकाळचं जेवण त्यांना मिळेल. डेफिनेटली देखो इनामी राशि और भी आ रही है. हमारे नजदीकी दोस्त खड़े हैं. भारत दावने के लिए इनामी राशि रखी है. शिवम जी दावनी की ओर से सिक्सर के 3 सिक्सर के हैट्रिक लगा और इनामी राशि मिलेगी. संकेत शिंदे की ओर से 500 रुपए. किरण की अगली गेंद सीधे वाले के साथ सामने की तरफ खेला है. खिलाड़ी वहां पे है लेकिन यहाँ पे गेंद नहीं दी है. चकमा गेंद हो गई है. रफू चक्कर बाउंड्री लाइन के पार 4 रन. बजने दे धड़क
थैंक यू डीजे। देखो 13 गेंदों का खेल बचा है, अभी भी 41 रनों की जरूरत है। 13 चेंडू आणि 41 धावा। विक्रम मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, भारत मात्र त्यांना 3 मध्ये 6 7 देतात। 8 मध्ये 23 वर विक्रम खेळतात, ते सध्या नॉन स्ट्राइक एनकडे आहेत। या ओवर मध्ये एक चेंडू शिल्लक है, इस ओवर की एक आखिरी गेंद है। देखो अभी भी 41। ये गेंद अगली वाली शॉट हम पुल किया है, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी हो व्हाट कैच, क्या बेहतरीन कैच पकड़ लिया है। और इसी के साथ बड़ा वाला मछली, बड़ा वाला शिकार हासिल किया है गेंदबाज किरण ने। भारत को किया इस बार चलता। थैंक यू डीजे। अभी दिल थाम के बैठना है क्योंकि मैदान के अंदर आ चुके हैं। बाला चलो अभी इनामी राशि और आ गई है, बताओ। 3 हैट्रिक सिक्सर के लिए इनामी राशि 2100 रुपए विनोद जी गायकवाड़ की ओर से। 3 विकेट की हैट्रिक अगर लेते तो उनकी ओर से 2100, शशिकांत जी मदाली की ओर से। अब बल्लेबाजों के लिए भी ऑफर है, गेंदबाजों के लिए ऑफर है, ऑफर ही ऑफर है, ये खुला ऑफर है क्योंकि यही तो है एसपीएल सीजन 4। पांच गेंदों में 5 सिक्सर लगते तो बाबू दादा महाली की ओर से 5000 की इनामी राशि। क्या बात है। देखो अब जिसे कहते हैं ना मार्केट, शेयर मार्केट हर वक्त के साथ साथ बढ़ रहा है। शाम का वक्त शेयर मार्केट का कैसा रहता है मालूम है ना विजय, कि शाम का वक्त शेयर मार्केट डाउन होता है, लेकिन यहाँ पे उल्टा है, एसपीएल में शेयर मार्केट ऊपर जा रहा है। चलो वक्त के बारे में सध्या तरी मी तर म्हणतोय आपण सातिवलीच्या बाजारात आलोय। 10ला 15 केली, 10ला 15 केली, 10ला 15 केली, कारण बक्षिसाचा वर्षाव देखील खूप होतोय। वैभव दादा भोई, रुपये दादा जादव की ओर से भी इनामी राशि लगी है। हैट्रिक अगर प्राप्त करते हैं गेंदबाज तो 2100 रुपए की इनामी राशि बाबू दादा की ओर से है। 5000 के अगर 5 सिक्सर लगते हैं तो ये यहाँ पे क्या होने वाला है, ये वाइट गेंद आने वाली है, यानी कि 12 गेंदों में अब मुकाबला जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। ये दांडेकर है ना, ये ही कुछ अलग से निर्णय देते हुए। हाँ डेफिनेटली विजय, हमने यही देखा है कि अगर कंपैरिजन में देखेंगे ना, 2 ओवर का खेल उनका भी 34 था, इनका भी 34 है, यानी कि बराबरी का खेल चल रहा है अभी मैदान के अंदर। जी हाँ, षटकातील पुढचा बॉल, बड़ी मछली जाल में, बड़ी मछली देखो आ गई है जाल में। गावदेव वॉरियर्स टीम अब आ गई है हाल में। विकेट डाउन, बड़ा धक्का। हेलो हो विकेट विकेट विकेट। देखो इस बार भी विकेट। देखो थैंक यू
देखो एंजॉयमेंट चल रहा है, लेकिन मैदान के अंदर आप मत डांस करो, मैदान के बाहर ही डांस करो, अच्छा लगेगा। सपोर्टर से शायद मैं कहूंगा कि वहां पे जानवी फाइटर्स के लिए बहुत सपोर्ट है वहां पे, अभी खुश है वहां पे, दर्शक खुश भी होंगे। हाँ देखो देखो खुशी का माहौल बन गया है। हाँ पिछले साल का जो रिकॉर्ड था ना, वो रिकॉर्ड उन्होंने ब्रेक कर दिया है, क्योंकि पिछले साल लगातार 9 बार उनको है ना मात दी गई थी, लेकिन इस बार देखो कितनी मेहनत मशक्कत की है। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हो सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय। आता मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 35 आकड्यावरती चेंडू शिल्लक असतील। 9 आणि 9 चेंडू मध्ये 39 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील। मिशन इम्पॉसिबल आहे जयेश, मात्र पॉसिबल केलं जाईल का? हो सकता है। सामने बल्लेबाज देखो विजय कौन है, शायद आप भूल गए पिछले मुकाबले में क्या किया था। बाला झुकेगा नहीं साला, देखते झुकता है क्या। यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे डॉट। यावेळेस झुकण्याची गरज होती बालाला, परंतु कडेकडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज विक्रम या गोलंदाजानं। 8 गेंदों में 39 रन। अगली वाली गेंद बाला के लिए, तेज सर्रार रफ्तार है, रफ्तार के महारथी है गेंदबाज, रफ्तार के सौदागर मिस्टर विक्रम। विक्रांत आहे बॉलर। 7:39 चांगला चेंडू हो या वेळेला आता आपण पाहिले तर सामना जिंकण्यासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 39 धाव्यांची। मुकाबला जीतने के लिए 6 गेंदों में 39 रन। जानवी फाइटर्स आगे है, पीछे रह गई है गावदेवी वॉरियर्स की टीम। देखो ऑर्गनाइजमेंट हमें कह रहे बघा, आमच्यापर्यंत सूचना आली, जोपर्यंत अंपायर डिसिजन देत नाही शेवटचा विन तोपर्यंत कोणत्याही खेळाडूने मध्ये येऊ नका ही विनंती असेल। अंपायरने बोललं यस तर यस, लक्ष असू द्या। ये देखो ये खासियत एसपीएल की। आलम कप्तान आए गेंदबाजी करने के लिए। हो क्या बात है, क्या बात है। दर्शक भी अब दीवाने हो गए इस मुकाबले में। क्या बात है, दर्शकों का भी इतना बड़ा सपोर्ट मिल रहा है, उनमें भी अब जोश, उनमें भी ऊर्जा नजर आ रही है हर एक गेंद के साथ। कमरिया क्या बात है, दर्शक भी अब दीवाने दर्शक भी खुश हो गए इस गाने के साथ साथ। इस बार हवा में क्या छोड़ दिया है, क्या छोड़ दिया है, लेकिन उतना नुकसान नहीं होगा जितना होना चाहिए। देखो जानवी फाइटर्स की टीम ऐसा महसूस लग रहा है कि अब उन्होंने इस ट्रॉफी को अपने तरफ मोड़ लिया है, क्योंकि 4 में 39 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। यावेळेला प्ले कवेत विकेट।
थैंक यू डीजे, थैंक यू। 3 चेंडू 39 धावा। जिस तरह से जब बादल भर के आते हैं ना तब खुशी का माहौल धरती के लिए होता है ना, उस तरीका का माहौल बन गया है यहाँ पे जानवी फाइटर्स के लिए। जैसे कि अब उनको पता है कि बादल भर के आ चुके हैं और कुछ ही देर में बारिश होने वाली है, लेकिन वो बारिश खुशी की बारिश अब जरूर नजर आती हुई। 2 गेंदों में 38 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। जी हाँ, क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो ये जंगल का शेर कौन है 2 गेंद के बाद पता चलेगा। नो बॉल टाकला इकडे। आपण पाहिले जानवी फायटर्स टीम पूर्णपणे हावी झालेली आहे। अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने, पाहुणे मोठ्या संख्येने, आणि नक्कीच आपण पाहिलं जितका मोठा प्रतिसाद मिळालाय, अगदी आपण पाहिलं तर आज हे बिरसा मुंडा सातविलीचा मैदान मात्र आपण पाहिलंय तर पूर्ण खचाखच मात्र भरलंय। खेळलेला फटका मात्र आपण पाहिलाय। राहिलेला आता चेंडू असेल एक चेंडू आणि 37। जानवी फायटर्स जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये ओहो चला जिंकला सामना। टीम ने किया है